पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात कासा येथील जिल्हा परिषद शाळेत गंभीर प्रकार उघडकीस आल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येतोय। इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून 500, 1000, 2000 ते 5000 रुपयांपर्यंत देणगी स्वरूपात रक्कम गोळा करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। या माध्यमातून 2 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा झाल्याचंही सांगितलं जातंय। पालकांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला इच्छा असेल तर देणगी द्या असे सांगण्यात आले, मात्र प्रत्यक्षात विविध कारणे देत पैसे देण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे। काही पालकांनी आर्थिक अडचणीमुळे रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या मुलांना वर्गात उभे करून पैसे का भरले नाहीत असा जाब विचारण्यात आल्याचं सांगितलं जातंय। या प्रकारामुळे लहान विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा आरोप पालकांनी केलाय। याशिवाय देणगी दिलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व शाळेची सुधारणा केली जाईल असे सांगण्यात आले, मात्र जमा केलेल्या रकमेची कोणतीही अधिकृत पावती देण्यात आली नाही। पैसे रोख स्वरूपात स्वीकारल्याने नियमबाह्य पद्धतीने निधी गोळा केल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिका गीता भावर आणि शिक्षक श्रीकांत सुक्ते यांनी पालकांना देणगीसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होत आहे। तसेच पैसे न दिल्यामुळे रामा गोवारी यांच्या मुलाला वर्गात उभे करून अपमानित करण्यात आल्याची घटना देखील समोर आली आहे। संबंधित विद्यार्थ्याने घरी जाऊन वडिलांना झालेला संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर लक्ष्मण गोवारी यांनी सामाजिक कार्यकर्ते गणेश दोडी यांच्याकडे तक्रार केली आणि हा प्रकार उघडकीस आला। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची शिक्षण विभागाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येते। सर्वप्रथम नमस्कार, माझं नाव गणेश गोविंद दोडी, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि राहायला काशा गावात राहतो। तर ह्यांची तक्रार मला आली अशी की आमच्या पोरांकडे पैसे मागण्यात आले, असं म्हणजे तुमच्याकडून 500 रुपये किंवा 1000 रुपये किंवा 2000 रुपये जेवढे तुमच्या स्वइच्छेने देता येतील तेवढे तुम्ही पालकांकडून घेऊन या। आपल्याला शाळेसाठी तो पैसा कशासाठी वापरायचा, तर शाळेच्या कामासाठी असं त्यांना सांगण्यात आलं। आता ती शाळेची कामं कुठली आहेत ती आपल्याला अजून माहीत नाही। ह्या गोष्टी मी सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ह्या गोष्टी आपण ग्रामसभेतून मागणी केली पाहिजे, त्याचा ठराव घेऊन त्याचा पाठपुरावा करून ती कामं घेतली पाहिजेत। आपण परस्पर पालकांकडे हा पैसा नाही मागू शकत, कारण की जिल्हा परिषदची शाळा आहे, सरकारी शाळा आहे ती, आणि त्या शाळेत पालकांकडे पैसा मागण्याचा अधिकार नाही। आपली गरीब पोरं आहेत, जेमतेम कुठेतरी ते पोरांची पालक गधामजुरी करतात आणि सकाळी जे कमवले ते संध्याकाळी पर्यंत ते पैसे राहतात आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी पैसे कमवले तेव्हा ते कुठेतरी तेल डाळ वगैरे सगळ्या गोष्टी, पोरांच्या शिक्षणाचा खर्च, ह्या सगळ्या कपडा लत्ता, ह्या सगळ्या गोष्टी आणता येतात। तर हे रोजची जेव्हा कमवले तेव्हा त्यांचा तो शिक्षणाचा पोरांचा खर्च किंवा जे काही गोष्टी असतील त्या होतात। तर ही गरीब पोरं आहेत आणि हे गरीब पालक आहेत। माझं असं म्हणणं आहे एक समाजसेवक म्हणून की या पालकांकडे जिल्हा परिषद शाळा कासा यांनी जी मागणी केलेली आहे आणि जे पैसे मागितलेले आहेत त्यांना त्या मागायचा काहीच अथॉरिटी नाही मिळत। आणि एवढं मी बोलून मी मात्र इथे थांबतो। लक्ष्मण कमल्या गोवारी। तुझी मुलगी कोणत्या शाळेत शिकते? जिल्हा परिषद कासा। कितवी इयत्तेमध्ये शिकत आहे? तिसरी। आता ज्या शाळेत शिकते तर त्या शाळेतून तुमच्याकडे किती पैसे मागितले होते? पोरीने सांगितलं का पैसे मागितलेले आहेत, नाही तर मला उभा करतात। हां, तर कशा कारणासाठी पैसे मागितले तिथं? कलर मारण्यासाठी असं काहीतरी सांगत। कलर मारण्यासाठी। ओके, भाऊ तुझं नाव काय? अथर्व। आज शाळेत नाही गेला तू? काय नाही गेला? लेट झाला म्हणून? शाळेच्या गेटपर्यंत पोचला होतास? हां, तुझं नाव सांग बाबू। तू शाळेत गेला का नाही? लेट झाला। शाळेत नाही घेतलं काय तुम्हाला? लेट झालं तर? हां, गेट लावलेला होता। किती लेट झाला? फार झालेला वेळ? तुझं नाव सांग।
का हां. आज तुमच्याकडनं किती पैसे मागितले होते? 500. तुझे वडील कुठं कामाला आहेत? माझा पप्पा वसईला जातो आणि मम्मी मनवाडात जाते भाताबाईला. आता हां. तुझे बाबू कुठे जातात पप्पा? आम्ही दोघे भाऊ भाऊ तुझे डहाणूला धानूला कामाला जातो? आणि त्याची पण मम्मी आमच्यासोबत येते. ओके. द पोलीस न्यूज, माधव तल्ला, पालघर.